उपासक आणि उपासिकांनो, ही संधी, ही क्रांती बाबासाहेबांची सर्व भारतभर पोहोचो, सर्व भारतभर जावो आणि एक ना एक दिवस बुद्धाचं वचन या भारत देशाला कळो. जसं बाबासाहेब पण म्हणाले होते की एक ना एक दिवस तरी या भारत देशाला बुद्धाकडं यावंच लागेल, या भारत देशाला बुद्धाकडे यावंच लागेल. सोबत सोबत बाबासाहेबांनी सांगितलं. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामगी समगानं तपो सुखो. संपूर्ण जगाला ज्याने सुख शांती मानवतेचा संदेश दिला असे देव आणि मनुष्याचे शास्त्र विश्व शांतीदूत तथागत भगवान बुद्ध तथागताने मानवाच्या कल्याणासाठी प्रस्थापित केलेला सद्धम्म, त्याच सद्धम्मावरती अरूढ असलेला सुगताने प्रस्थापित केलेला तथागताचा पावन पवित्र भिक्खू संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या महान क्रांतीने आपल्या सर्वांचे जीवन फुलासारखे फुलून गेले असे या देशाचे देशभक्त, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून आजच्या या कठीण जीवनदान समारंभासाठी उपस्थित असलेले आदरणीय पूजनीय भदंत डॉक्टर खेम धम्मोजी महाथेरो आणि ज्यांचा आपण हा कठीण जीवनाचा सांगता समारोप हा महोत्सव संपन्न करत आहोत असे डॉक्टर यसर इंदवंशी महाथेरो, जो की 27वा हा कठीण जीवनदानाचा समारंभ या ठिकाणी अगदी सकाळपासून सुरू आहे. बरेच वेळ होऊन गेलेला आहे. उपासक आणि उपासिकांनो, खऱ्या अर्थाने आज आपण बघतो 3 महिन्यापासून जो वर्षावास समाप्त झाला आहे, त्या निमित्ताने हे जीवनदान, कठीण जीवनदान हा समारंभ आपण इथे पूर्ण करत आहोत. उपासक आणि उपासिकांनो, बौद्ध धर्माची ही श्रेष्ठ परंपरा आज भारत देशामध्ये चालू आहे. ही कधी काळी बंद झाली होती.
ही कधी काळी बंद झाली होती. ती पुण्याई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, ज्याने पुन्हा एकदा या भारत देशामध्ये बौद्ध धम्माची संस्कृती रुजवली, वाढवली आणि घडवली. उपासक आणि उपासिकांनो, मरून अनंत अनंत उपकार या भूमीवरती बाबासाहेबांचे आहेत. या रंजल्या गांजल्या दीन दलित पददलित या सर्वांसाठी जर क्रांतीची किमया कोणी केली असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपल्याला ही गोष्ट स्मरणात ठेवणं गरजेचं आहे की जिथे माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी आज आम्हाला बाबासाहेबांच्या त्यागामुळे, बाबासाहेबांच्या मैत्रीमुळे, बाबासाहेबांच्या कष्टामुळे प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून आम्ही एवढ्या स्वाभिमानाने इथे या खुर्चीवर बसू शकतो. आम्हाला या खुर्चीवर बसून तुम्हाला बोलण्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांमुळे प्राप्त झाला. तुम्हाला सुद्धा इथे हे धम्म ऐकण्याचा अधिकार बाबासाहेबांमुळे प्राप्त झाला. तुम्हाला माहीत असेल, बाबासाहेबांचं संविधान नव्हतं तेव्हा मात्र लोकांना ऐकायची संधी नव्हती, तेव्हा लोकांना बोलण्याची संधी नव्हती. ना ऐकण्याची संधी होती, ना बोलण्याची संधी होती, ना काही लिहिण्याची संधी होती, ना काही वाचण्याची संधी होती. आज आम्ही पाहतो की बाबासाहेबांच्या पुण्याईनं या शहरातल्या प्रत्येक नगरामध्ये अनेक भिक्षू, अनेक उपासक, अनेक उपासिका बुद्धाचं वचन वाचू शकतात, म्हणू शकतात, ऐकू शकतात. आणि ही किमया आपल्याला करण्यासाठी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी अनेक दिवस, अनेक वर्ष, अनेक खऱ्या अर्थाने कल्प असं म्हणता येईल की एक साधारणपणे वर्षानुवर्षाचा कालखंड केला आणि तेव्हा ही प्राप्त झाली. भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबांच्या मुळेच भारत देशाला परत मिळाला, अन्यथा मिळाला नसता. तुम्ही थोडस यासाठी सांगतोय मी की तुम्ही जर आजही बिहार, उत्तर प्रदेश या एरियात गेलात तर तुम्हाला आजही पाहायला मिळेल की बाबासाहेब तिकडे लोकांना कळले नाही, बाबासाहेब लोकांना समजू दिले नाही, बाबासाहेबांची क्रांती तिकडे होऊ दिली नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आजही तिथे लोक दुःखी, कष्टी आणि हीन, दीन, दलित, पददलित पर्यंत आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हाला स्वाभिमानाने आणि प्रसन्नतेने जगता येतं. परंतु आजही तुम्ही पाहिलं, तिकडे मी तिथे टूर घेऊन जातो बऱ्याच वेळेस, तर मला पाहायला मिळतं की तिथल्या लोकांना भीक मागायला आवडतं आणि आमच्या इकडच्या लोकांना त्यांना भीक द्यायला आवडतं. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल की ही जी गोष्ट आहे तर ही गोष्ट बाबासाहेब तिकडे पोहोचले नाही म्हणून झाली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये मला वाटतं प्रत्येक शहरात, नगरात, गावामध्ये बाबासाहेबांची क्रांती पसरलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामधले प्रत्येक बौद्ध स्वतःला म्हणून घेतात ते लोक सुखी आहेत, समाधानी आहेत आणि प्रसन्न आहेत. उपासक आणि उपासिकांनो, ही संधी, ही क्रांती बाबासाहेबांची सर्व भारतभर पोहोचो, सर्व भारतभर जावो आणि एक ना एक दिवस बुद्धाचं वचन या भारत देशाला कळो. जसं बाबासाहेब पण म्हणाले होते की एक ना एक दिवस तरी या भारत देशाला बुद्धाकडं यावंच लागेल, या भारत देशाला बुद्धाकडे यावंच लागेल. सोबत बाबासाहेबांनी सांगितलं की केवळ भारत देशालाच नाही तर या जगातल्या प्रत्येक मानवाला एक ना एक दिवस बुद्धाकडेच यावं लागेल. आपण तर स्वतःला खूप धन्यवान आणि पुण्यवान समजलं पाहिजे, कारण आम्ही डायरेक्ट बुद्धाकडे आलो. आम्हाला कोणी आणण्याची गरज नाही राहिली. उपासक आणि उपासिकांनो, मी तुम्हाला हे सांगत होतो की हे जे उत्सव आहे त्याचं थोडंसं वर्णन तुम्हाला करण्याचा प्रयत्न करतो. उपासक आणि उपासिकांनो, बौद्ध धम्मामध्ये याला फार महत्व आहे. कठीण चिवरला तुम्ही पाहिलं असेल, काही लोकांनी ऑनलाईन पाहिलं असेल, काही लोक इथे होते. हे जे
कठीण चिवर दिल्यानंतर इंदवंस भंतेजी 27 वर्षे झाली त्यांना, उपसंपन्न होऊन महान थेरो आहेत, परंतु ते सुद्धा चिवर घेताना खाली गुडघ्यावरती बसले आणि चिवर आपल्या डोक्याला लावून ते स्वीकारलं. एवढंच नाही तर एवढे मोठे जरी भंतेजी असले तरी सुद्धा तुम्ही तिथे पाहिलं असेल की त्याने क्षमा याचना केली. पण ते हे करत असताना माझ्याकडून काही अपराध झाला असेल, काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा, अशा प्रकारची दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा याचना केली. कारण ही जी किमया आहे ती ही बुद्धाच्या धम्मामध्ये आहे. आपल्याला पाहायला मिळेल उपासक आणि उपासिकांना याचं फळ काय असतं, याचं परिणाम स्वरूप, याचं फळ काय असतं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण वेळ खूप झाला आहे, मला त्याचं स्मरण आहे. आणि काही जरी झालं तर माणसाचं मन हे सैरावैरा पडणारी गोष्ट आहे. जसं आपण पाहतो की आपलं मन जे आहे, बुद्धानं वर्णन करताना सांगितले एका ठिकाणी, बुद्ध काय म्हणतात, मन माणसाचं असं आहे ते एक क्षणभर स्थिर राहत नाही. एक क्षणभर, एका क्षणात कुठे कुठे जाऊन येईल याची काही गॅरंटी नाही. जसं एका ठिकाणी वर्णन करून सांगताना बुद्ध काय म्हणतात, काही काही लोक बुद्ध वचन ऐकताना ऐकता ऐकता झोपी जातात, ऐकता ऐकता झोपी जातात. परिणाम स्वरूप काय आहे तर सांगितलं, ऐकता ऐकता झोपी गेले तर समजून घ्या त्यांची जी अवस्था आहे तर ती कशी आहे. एक तर बुद्धानं सांगितलं, एक तर ते पूर्वी मानव होण्याच्या अगोदर किंवा आता मानवाचा जन्म संपल्यानंतर ते कुठे उत्पन्न होणार आहेत, सर्पांच्या भूमीत साप बनणार आहेत. म्हणजे बुद्धाचं वचन ऐकता ऐकता झोपणे हे काही साधी गोष्ट नाही. दुसरी गोष्ट सांगितली, बोलताना बुद्ध वचन ऐकताना काही लोक ऐकता ऐकता काय करतात, कोणाला तरी चिमकोडा घेतात, कोणाचा तरी पदर ओढतात, है की नाही, कोणाचे तरी केस ओढतात. तर बुद्धानं सांगितलं परिणाम स्वरूप काय आहे, यांचं यानंतर काय होतील, हे माकड होतील. म्हणजे खऱ्या अर्थानं बोलता बोलता ऐकता ऐकता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर असं जर करत असाल तर तुम्ही नक्की, कारण माकड कसं असतं, चंचल असतं. एका फांदीवरती गेल्यानंतर एकाच फांदीवरती राहील याची काही गॅरंटी नाही. एक फळ तोडल्यानंतर पूर्ण खाईल याची काही, अर्ध खाईल अर्ध फेकून मारेल, है का. तिसरी गोष्ट सांगितलं, काही लोक म्हणजे बसल्या बसल्या बुद्ध वचन ऐकता ऐकता काय करतात, ते जमीनच उखरत राहतात. असं असतं है की नाही, जमीन उखरत राहतात. तर परिणाम स्वरूप सांगितलं, काय म्हटलं, असं जमीन उखरणारे जे लोक असतील ना, तर हे यानंतर काय होतील तर सांगितलं, हे बुद्ध वचन आहे, हे काही माझं वचन नाही, तुम्ही नीट ऐका. असं म्हटलं आहे, जमीन उखरता ऐकता ऐकता त्याचा परिणाम स्वरूप असं आहे की भविष्यामध्ये सेन माहितीये का, त्या सेन गायीचं गोबर, त्या सेनामधला किडा होते. म्हणजे बसल्या बसल्या जमीन उखरत बसू नका. त्यानंतर असं म्हटलं आहे की जे लोक डोळे बंद करून शांतपणे म्हणजे ऐकत असतील, किंवा असं म्हटलं आहे डोळे बंद करून शांतपणे ऐकत असतील, तर बुद्ध म्हणतात की हे लोक एक ना एक दिवस, बघा बुद्धाने काय सांगितलं, एक ना एक दिवस हे अरहंत बनते. म्हणून बुद्धाचं वचन अतिशय शांतपणे ऐकलं पाहिजे. आणि म्हणून बुद्ध म्हणाले की उपासक आणि उपासिकांनो, हे त्याचं परिणाम स्वरूप आहे. अशा बऱ्याच गोष्टी पुढे सांगितल्या आहेत. आजच्या विषयाला थोडंसं महत्व देऊन पुढे बोलण्याचा प्रयत्न करतो. उपासक आणि उपासिकांनो, असं म्हटलं आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जसं आता चीवरदान दिलं, असं हे चीवरदान देण्याची परंपरा बुद्धाच्या काळापासून आहे. भगवान बुद्धाचे शिष्य होते ज्यांचं नाव आनंद होतं. तुम्हाला सर्वांना माहित असेल, कारण बुद्धानं सांगितलं
एकतर सेवक असावा तर आनंदासारखा, नाहीतर नसावा. असावा तर आनंदासारखा, नाहीतर नसावा. का असं म्हटलं? त्याचं फार मोठं रहस्य तिथे दडलेलं आहे. काय म्हटलं आहे? भगवान बुद्धाचा सेवक बनण्यासाठी आनंद भंतेने सांगितलं. आनंद भंतेने 5 अटी सांगितल्या होत्या. 5 अटी सांगितल्या होत्या की मी तुमचा सेवक होतो, माझ्या 5 अटी मान्य करा. आपण पाहतो साधारणपणे की ज्यांचा सेवक व्हायचं असेल तर आपण त्याला सांगतो की तुला ह्या अटी मान्य असतील तर तू आमच्या इथं सेवक हो, है की नाही? सेवक हो किंवा सालदार हो. मी कधी कधी सांगताना सांगतो की एका माणसाला गरज होती सेवकाची. एका माणसाला सेवकाची गरज होती, तर त्याने एक सेवक शोधला म्हणे, सेवक म्हणे तू सेवक होतो का म्हणे माझा? तुमच्या भाषेत सालदार म्हणतो का ते? तर म्हणे होतो. म्हणे तुझा 2 अटी आहेत म्हणे. काय नाही म्हणे, सकाळी लवकर उठायचं म्हणे, आणि मी उठायच्या अगोदर दूध काढून आणून द्यायचं. त्याच्याकडे म्हशी होत्या. आणि बर दुसरी अट, रात्री मी झोपल्याशिवाय तू झोपायचं नाही. मी झोपल्याशिवाय तू झोपायचं नाही म्हणे. आता मालकानं 2 अटी सांगितलं तर सेवकानं पण 2 सांगितल्या. सेवक म्हणे माझ्या पण 2 अटी आहेत मालक. म्हणे कोणत्या? माझ्या पण 2 अटी आहेत म्हणे. म्हणे कोणत्या? म्हणे मला सकाळी उठलं की जेवण करावं लागतं म्हणे. उठल्या जेवण लागतं म्हणे. बरं एक अट मान्य झाली म्हणे. दुसरी म्हणे जेवलं की झोपावं लागतं म्हणे. म्हणजे असे काही कलाकार सेवक असतात, उपासक उपासिकांनो. म्हणून म्हटलं सेवक असावा तर आनंदासारखा, नाहीतर नसावा. म्हणजे खरं तर या आनंद भंतेचं थोडंसं वर्णन आलं आहे, म्हणून सांगतो पुढे. या चिवराच्या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे की भगवान बुद्धाला जसं लोक एकदम श्रद्धेनं मानायचं किंवा मानत असत, तसं आनंदाला सुद्धा काही लोक मानायचे. एक राणी होती बघा, तिचं सुंदर वर्णन आलंय. एक राणी होती जी आनंदाला खूप 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 मानायची, खूप श्रद्धावान होती. आणि अचानकपणे तिला कळलं की आनंद भंतेजी आमच्या राज्याच्या गार्डन मध्ये, बगीच्यामध्ये, राज बगीच्यामध्ये आले. एवढं कळल्यानंतर अतिशय प्रसन्न झाली. आता बघा ना, दुर्मिळ गोष्ट आहे. एकतर आनंद भंते मिळत नव्हते. आनंद भंतेचा खूप मोठा इतिहास आहे. तुम्ही जर सांगत ऐकलत ना तर कितीतरी तास जातील, तुम्हाला ऐकत राहावं असं वाटेल. कारण आनंद भंते एवढे नम्र होते की तुम्ही विचार करू शकत नाही. असं म्हटलं आहे की ही राणी होती ना, तर ती एवढी श्रद्धावान होती, आनंद भंतेची प्रति एवढी श्रद्धा होती की कधीतरी एकदा तरी का होईना मला आनंद भंतेचं दर्शन मिळावं, एकदा तरी का होईना दर्शन मिळावं अशी भावना करायची. पण असं म्हटलं आहे, अचानक तिला समजलं की आमच्या राज गार्डन मध्ये, बगीच्यामध्ये आनंद भंतेजी आले आहेत. आणि म्हणून आनंद भंतेजी आले आहेत हे कळल्यानंतर ती आपल्या सवंगड्यांना घेऊन, मैत्रिणीला घेऊन त्या ठिकाणी गेली. आणि गेल्यानंतर बघा श्रद्धा कशी असते तुम्हाला लक्षात यावी म्हणून तुम्हाला सांगतोय की आनंद भंतेजीवरती श्रद्धा होती, तर ती आपल्या मैत्रिणीला घेऊन गेली. आणि गेल्यानंतर असे नाही गेली. बघा श्रद्धाचं लक्षण सांगितलं. जाताना बघा श्रद्धा असेल ना काय काय होतं थोडंसं सांगतो, लक्षात येईल तुम्हाला. बघा असं म्हटलं आहे, श्रद्धा असेल ना, समजा आपण भंतेला एखादी वस्तू देतोय, भंतेला एखादी वस्तू देतो, दान देतो, है की नाही. श्रद्धा असेल ना, तसं म्हटलं आहे ती वस्तू देताना आपल्या कायेमध्ये आपल्याला ती श्रद्धा दिसते. कायेमध्ये श्रद्धा दिसते. जसं बघा भंतेला आपण पाणी देतो, तर पाणी देताना आपण किती अतिशय नम्रतेने दोन्ही हात लावून देतो, है की. थोडं पण असा विचार करत नाही की हे असं का द्यावं म्हणून. आणि ती श्रद्धा आपल्या एखाद्या ज्ञातिगणाविषयी असते का. समजा उदाहरणार्थ भारतामध्ये प्रसिद्ध आहे म्हणून, आता तुमच्याकडे की नाही माहित नाही पण भारतात प्रसिद्ध आहे. समजा एखादी सून सासूला पाणी देत असेल तर ती कशी देईल, आहे की नाही. म्हणजे तिच्यामध्ये श्रद्धा असेल का. पहिल्या सूच घ्या, ते म्हणून काय पाणी आहे, बर
घ्या आणि प्या नागपुडेपर्यंत, है की नाही? पण तुम्ही काही देऊ नका मला असं म्हणजे बनते ना असं म्हणतील का? नाही, बनते देताना अतिशय श्रद्धा असते. तशी त्या राणीची श्रद्धा होती. ती गेली तर रिकाम्या हाताने नाही गेली. जसं भगवंतानं सांगितले एका ठिकाणी, बुद्ध म्हणाले की आपण विहारात जाताना काय म्हटलं? प्रत्येक व्यक्तीने एक तर सकाळी नाहीतर संध्याकाळी विहारात गेलं पाहिजे. कोणत्या विहारात? ज्या विहारात भिक्षू आहेत, कमीत कमी जिथे बुद्धाची मूर्ती आहे, जिथे भिक्षू आहेत, तिथं गेलं पाहिजे. म्हणून तुम्हाला काही गोष्टी कळतील. असं म्हटलं आहे की तिथं गेलं पाहिजे. तर जाताना कसं गेलं पाहिजे? रिकाम्या हातानं गेलं नाही पाहिजे. रिकाम्या हातानं कधीच नाही गेलं पाहिजे. कोणत्याही भंतीकडे जाऊ आपण, ते लहान असोत मोठे असोत, एकदम चांगलं प्रवचन देणारे असोत की साधं प्रवचन न देणारे असोत, तरी सुद्धा रिकाम्या हाताने विहारामध्ये गेलं नाही पाहिजे असं भगवंताने सांगितले. आणि म्हणून ही राणी जेव्हा आनंद भंतेला भेटायला गेली त्यांच्या राज गार्डन मध्ये, बगीच्यामध्ये, तर काय केलं? 500 चिवर घेऊन गेली. 1-2 नाही, 500 चिवर नेली. मग 500 चिवर नेले ना, तर जसही त्या ठिकाणी आनंद भंते दिसले, तर आपण पाहतो बौद्ध साहित्यात हे वर्णन आलं. आपण पाहतो की त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रथमतः गेल्यानंतर काय करायचं असतं? जसं मी बऱ्याच वेळा सांगतो की भंते दिसले की दोन्ही हात जोडायचे असतात, है की नाही? दोन्ही हात जोडून डोकं थोडस वाकून काय म्हणायला पाहिजे? वंदामी भंतेजी, है की नाही? आणि जर समजा ते दूर असतील तर वंदामी भंतेजी म्हटलं पाहिजे. जर ते बसून असतील तर आपण त्यांच्या जवळ गेलं पाहिजे आणि गुडघ्यावरती बसून 3 वेळेस अभिवादन केलं पाहिजे. याला त्रिवार अभिवादन किंवा अंजलीबद्ध अभिवादन आणि त्रिवार अभिवादन असं म्हटलं. हे 2 प्रकार आहेत. वंदामी भंतेजी कधी म्हटलं पाहिजे? तर साधारणपणे सांगितलं की जेव्हा भंतेजी आपल्यापासून दूर आहेत, त्यांच्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही, तेव्हा दोन्ही हात जोडून वंदामी भंते असं म्हटलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं हे झालं अंजलीबद्ध. हे झालं 3 गुडघ्यावर बसून म्हणणं, हे 3 वेळ झालं. त्रिवार म्हटलं आहे, त्याला पंचांग म्हटलं आहे. 5 अंग जमिनीला टेकतात म्हणून त्याला पंचांग म्हटलं आहे. पंचांग प्रणाम पण म्हणतो. 2 हात 2 पाय आणि हे डोकं. आणि खऱ्या अर्थानं हे म्हटलं पाहिजे. आता आम्ही हे शिकवतो. आता काही लोकांना हे शिकताना बरोबर ऐकत नाहीत. मग ते कसं ऐकतात? कसं तरी ऐकतात, है की नाही? मग कधी आमच्या सोबत घडतं म्हणून सांगतो. कधी काही लोक लांबून बघतात, थोडस धन असतं, ताकद असते, है की नाही? 2-3 मित्र असतात सोबत, ते लांबून म्हणतात, भंतेजी पाहतात, काय म्हणतात? वंदामी भंते. मग मला कळत नाही हे वंदन करते का धमकी देते, है की नाही? परत त्यानं तसं म्हटलं तर ठीक आहे. पण आमच्यापैकी एखाद्या भंतेनं असं म्हटलं, त्यानं जर म्हटलं की वंदामी भंते, आणि आमच्या एखाद्या भंतेनं म्हटलं हो रे सुखी हो जाय, असं म्हणलं तर कसं व्हायचं, है की नाही? हे काय असं होणं चांगलं नाही. याला श्रद्धा म्हणत नाहीत. श्रद्धा कशी असते असं म्हटलं आहे, तुमच्यामध्ये जर श्रद्धा असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा विचार न करता एका क्षणामध्ये तिथे जाऊन अभिवादन करून, अभिवादन केल्यानंतर सुद्धा बघा बौद्ध साहित्यात झालाय, अभिवादन केल्यानंतर सुद्धा एका बाजूला बसण्याची पद्धत आहे. का समोर बसू नये? तुम्ही पहा बौद्ध साहित्यात कुठे पहा, समोर बुद्धांच्या समोर अभिवादन केल्यानंतर कोणीही बुद्धाच्या समोर बसलं नाही, एका बाजूला बसलं. का? त्याला महत्वाचे कारण आहेत काही. जसं साधं एक कारण आहे की एक कारण म्हणजे खरं हे सांगायचं नाही, पण थोडं समजण्यासाठी सांगतो की असं म्हटलं आहे की एका बाजूला बसल्यामुळे काय होतं, दुसरा कोणी व्यक्ती आला तर त्याला सुद्धा बुद्धांच्या समोर बसून अभिवादन करता येईल. दुसरं साधारणपणे कारण समजण्यासाठी सांगतो की भगवंताच्या किंवा भिक्खूंच्या आपण समोरासमोर बसलो तर तिथे नम्रता राहत नाही. आपण त्यांच्या एकदम डोळ्यामध्ये डोळे टाकून बघू शकतो. परंतु जिथे भिक्षू असतात, जर आपण साईडला बसलो, बाजूला बसलो, तर असं आपण शांतपणे बसू शकतो किंवा त्यांच्याकडे बघितलं तरी आपल्याला डायरेक्ट त्यांच्या डोळ्यावरती आपली नजर जाणार नाही. ही एक नम्रता आहे. जसं आपण बघतो ना,
कधी कधी म्हणतो ना घरामध्ये, ऐ खाली बघ, इकडे बघायचं नाही, बघू नको, तुला एकदा सांगायलो, दोन, तू ऐकत नाही, एक थापड मारतो, ऐक नाही, एक मारतो, चला तरी बघू नको. म्हणजे काय आहे की आपण जर एकमेकाला डायरेक्ट बघितलं तर आपलं काय वाटतं, हे माझ्याकडे बघायचं नाही, खाली बघ, है की नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं इथे रिस्पेक्ट नावाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की आपण अतिशय शांतपणे एका बाजूला बसून आपण जे काही विचारायचं आहे, जे काही बोलायचं ते बोललं पाहिजे. बघा, भगवंताच्या काळामध्ये ही श्रेष्ठ गोष्ट होती, अतिशय श्रेष्ठ गोष्ट होती. बुद्धांकडे गेल्यानंतर वंदन करणे, एका बाजूला बसणे, तिसरं त्याचं लक्षण होतं. पुढे असं म्हटलं आहे, बसल्यानंतर, बोलल्यानंतर, चर्चा झाल्यानंतर, सर्व झाल्यानंतर भगवंताला प्रदक्षिणा करायची, प्रदक्षिणा करायची, हात जोडून बुद्धाला प्रदक्षिणा करायचे. आणि नंतर भगवंताकडे पाठ न करता मागे मागे, जोपर्यंत बुद्ध दिसत नाही तोपर्यंत मागे मागे सरकत निघून जायचे. आताची परिस्थिती फार कठीण आहे. आता साधारणपणे लोक भिक्षूंना घरी बोलवतात आणि घरी बोलल्यानंतर भंतेजी बसायचं, खुर्चीवर बसा, बसले खुर्चीवर की 2 मिनिटात म्हणतात भंतेजी उभे राहा. ते म्हणतात का म्हणून, थांबा हे झाडून मारायचं राहिले, झाडू मारता राहिला म्हणतात. बरं, झाडू मार, उठले, बसले की लगेच असं टाकतात, भंतेजी लवकर बसा, हात धुवा आणि पटकन खा, लय वेळ नाही आम्हाला, है की नाही. म्हणजे हे काय आहे, हे श्रद्धा नाही. म्हणजे गुरुला आपण हुकूम नाही दिला पाहिजे, ऑर्डर नाही केली पाहिजे, आपण याचना केली पाहिजे. बुद्धाच्या काळामध्ये तुम्ही पहा, भगवान त्याला कोणीच म्हटलं नाही, म्हणते भगवान पटकन जेवा. काय म्हटलं, म्हणते भगवान भोजन तयार आहे, तुम्हाला घ्यायचं की नाही घ्यायचं तुम्ही ठरवा, पण आमचं भोजन मात्र तयार आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं असं म्हटलं आहे, ही जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा त्या राणीकडे होती. आणि ती राणी जेव्हा भंतेजीकडे गेली तर गेल्यानंतर प्रसन्न झाली, वंदन केलं, एका बाजूला बसली. एकटीच गेली का, सर्वांना घेऊन गेली. का असं असतं, पुन्हा थोडं आठवून सांगतो की एकट्याने का जाऊ नये, परिणाम स्वरूप त्याचे सांगितले आहेत. एकट्याने गेलं ना, असं म्हटलं आहे, आपण जर समजा पेढा खाल्ला, पेढा, तर तो कसा आहे कोण सांगेल, ज्यानं खाल्ला ते सांगेल ना, किती गोड आहे, किती काय आहे, कोण सांगेल, जो खाईल तो सांगेल. बाकीच्याला किती म्हटलं की लय असा होता तसा होता, तर ते काय म्हणाल, होता कसा माहित नाही, किती चांगला होता माहित नाही, तू खालास फक्त तूच सांगू शकतोस, आम्ही काय नाही. तसं असं म्हटलं आहे, जर समजा एकट्याने पुण्य केलं, एकट्याने पुण्य केलं तर परिणाम स्वरूप काय असतं, एकट्याला त्या पुण्याचा लाभ मिळतो. एक जन पुण्य कर्म केलं त्यालाच लाभ मिळतो. आणि मग तो काय होतो, पहिली गोष्ट सांगितली की आरोग्यवान होतो, पहिली गोष्ट सांगितली की आरोग्याचा लाभ होतो, दुसरी गोष्ट सांगितली की धनाचा लाभ होतो, तिसरी गोष्ट सांगितली की जर समजा आपण एकट्याने नाही सर्वांना घेऊन गेलो, तसं म्हटलं आहे, आपणही सुखी असतो, धनवान असतो, आरोग्यवान असतो आणि आपले ज्ञातिगण सुद्धा तसेच असतात. जर एकट्याने केलं तर एकटा धनवान असतो, बाकी सर्व गरीब कंगाल भिकारी असतात. आणि मग ते वारंवार काय म्हणतात, द्या आम्हाला, द्या आम्हाला. आपण काय म्हणतो, तुम्हाला काम द्यावं, कमवले आम्ही, आणि तुम्हाला काम द्यावं, आम्ही कमवलं, आम्ही कष्ट घेतले, आम्ही काय काय केलं, तुम्हाला कमवून द्यावं. तुमचं कामच्यावर कर्ज आहे का, तुमचं कामच्यावर कर्ज आहे का, कर्जच आहे. कोणतं, एकट्याने केलेल्या कर्माचं. जर समजा तुम्ही सर्वांना घेऊन गेले असता तर सर्व तसे असते. जर समजा तुम्ही पुण्यकर्म करताना सर्वांना घेऊन गेला असता तर सर्वच धनवान असते, सर्वच आरोग्यवान असते, सर्वच बलवान असते, सर्वच मैत्री करुणावान असते. तर तुम्हाला काही मागितलं असतं का? आता मला सांगा, तुम्ही कधी पाहिलं का? समजा आपल्याकडे पाणी येतं नळाचं, आहे की नाही? तर पाणी आल्यानंतर किती पाणी आलं, एक टाकी भरली, 2 टाकी भरल्या, किंवा असं म्हटलंय की 1 तास पाणी आलं. पाणी आल्यानंतर कोणी म्हणतं का आम्हाला थोडस पाणी द्या तुमचं? कोणी म्हणतं का? का म्हणून आपल्याकडे जे पाणी येतं ना त्यांच्याकडे तेच येतं. म्हणून जे आपल्याकडे, समजा आपल्याकडे असं म्हटलंय की कंगन वाटर आहे की नाही,
समजा कंगन वटर आहे, तो कोणी काय म्हणेल, तुमच्याकडे कंगन वटर आहे ना, आम्हाला थोडस द्या. का म्हणून? कारण त्याच्याकडे नाही आहे की नाही, त्याच्याकडे नाही म्हणून मागतं ना. जर त्यांच्याकडे असतं तर तुम्हाला मागलं असतं का? नसतं माग. म्हणून असं म्हटलं आहे भगवंतानं की जे काही आपण कर्म करतो, जे कुशल कर्म करतो, जे पुण्य कर्म करतो, ते श्रद्धेने केले पाहिजे. जर श्रद्धेने केले तर परिणाम स्वरूप असा असतो की त्याचं बल, त्याचं पुण्य हे अगणित असतं. अगणित, मोजता येत नाही एवढं. जसं त्या राणीचे मी वर्णन सांगत होतो की असं म्हटलं आहे की साधारणपणे या ठिकाणी सांगितलं की त्या राणीने वंदन केलं आणि 500 चिवर दान केले. 500 चिवर दान केले. ही गोष्ट राजाला कळली. बघा, तुम्हाला मी वारंवार सांगतो, दोघे जण सारखे असणे. कोणते सारखे? दोघालाही पुण्यकर्म करण्याची एक प्रकारची श्रद्धा असणं. पतीला पण, पत्नीला पण. तुम्हाला खरंच सांगतो, मी अनुभवलेली गोष्ट आहे. खरंच सांगतो तुम्हाला, खोटं वाटू देऊ नका. मी एका कार्यक्रमाला गेलो. एका माणसाने, म्हणजे असं म्हटलं आहे की पती आणि पत्नी, कार्यक्रम संपला, मग दान द्यायला आले. दान द्यायला आले ना, तर त्या माणसाने 500 रुपये काढले, पत्नीच्या हातात दिले आणि स्वतः 500 रुपये काढले, आपल्या हातात घेतले. दुसरे 500 काढले, पोराच्या हातात दिले आणि तिघाने वंदन केलं. पतीने वंदन केले, त्याने दिले. पुत्राने केलं, त्याने दिले. पत्नीने मात्र दिलेच नाही. आता दिले नाही तर आता मी काय म्हणणार आहे का द्या म्हणून? आता कसं काय म्हणणार मी द्या बाबा म्हणून? पण ही गोष्ट ते पती पाहत होता. तर पती पाहत होता ना, तर म्हणे काय हो, का हो बाई, म्हणे तू काय दिलेच नाही ते. तर म्हणे तुम्ही दिले ना, बस झाले. तुम्ही दिलं, बस झाले म्हणे. तर त्याने माझ्याकडे पाहिलं, मला हसू आलं, मग त्याला हसू आलं थोडस. तो संपला प्रसंग. पण तो माणूस एवढा श्रद्धावान होता, त्या पत्नीला पुन्हा लाभ जाऊ दिलं. पुन्हा आला, पुन्हा म्हणे, पण त्याची हे माझ्या पत्नीच्या वतीनं तिचंही पुण्य होऊ द्या थोडस, पुन्हा हे दान घ्या. म्हणजे सांगायचं मला काय आहे की दोघं जण सारखे नसतील, तसं असतं. म्हणजे कधी कधी पती असतो, कधी कधी पत्नी असते. पती पत्नी दोघही जर श्रद्धावान असतील, बघा त्यांच्याकडे ही गोष्ट असेल की नाही, आपल्याला बुद्धाचं वचन ऐकल्यानंतर आपलं मंगल होतं, कल्याण होतं, आपल्याला दीर्घायुष्य मिळतं, हे जर गोष्ट त्यांना माहित असेल, तर पत्नी पण ते बुद्ध वचन व्यवस्थित ऐकेल, पती पण ऐकेल. दान दिल्यानंतर मला सर्व गोष्टीचा लाभ होतो. बुद्धानं सांगितलं सर्व, म्हणजे कोणती अशी नाही, सर्व जगातील सर्वात सर्वात मोठ्यात मोठी, छोट्यात छोटी, सहज मिळणारी, किती कशी असली तर सर्वच प्राप्त होतं. मग असं म्हटलं आहे, शील पालन केल्याने या जगातल्या प्रत्येक माणसाचं, बुद्धानं सांगितलं, ज्या व्यक्तीने शील पालन केलं ना, त्या व्यक्तीचं आयुष्य इतरांपेक्षा जास्तच असतं. आणि म्हणून बुद्धानं म्हटलं आहे की दोघं जण तसे असतील ना, पाहायचं काम नाही. दोघांपैकी एक असणं मग कठीण आहे. जसं ही राजा होता ना, तर तो काही श्रद्धावान नव्हता. जी राणी होती ना, ती श्रद्धावान होती. तिला नुसतं कळलं की भंतीजी आले, तर गेली, मैत्रिणीला घेऊन गेली, सोबत 500 चिवर नेले आणि अतिशय प्रसन्न चित्तानं. भंते किती होते? एक. दान किती दिले? 500 चिवर दान दिल्यानंतर, दान दिलं, वंदन केलं आणि एका बाजूला बसली. लगेच निरोप राजाला गेला, तुमच्या राणीनं आनंद भंतेला 500 चिवर दान दिले. राजा कसा होता? अधर्मवान. त्याला वाटलं भंतेजी किती आहेत? एक. मग 500 कशाला पाहिजे? आता राजा होता, त्याला कोण थांबवणार? चला विचारलं पाहिजे. गेला लगेच भंतेकडे, अभिवादन केलं आणि बसला बाजूला. काय म्हणे? भंते, मी प्रश्न विचारतो, आता एक मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मला तो प्रश्न पडला आहे. हा भंते, मी असं ऐकलं आहे. बघा, राजा काय साधा सुद्धा नसतो, राजा ही फार हुशार असतो. काय म्हटला? भंते, मी असं ऐकलं आहे की भंतेने एकच चिवर वापरावं किंवा 3 चिवर वापरावेत, ज्याच्यामध्ये साधारणपणे असं असतं, जे चिवर मध्ये असतं अंतर्वासक, दुसरं असतं उत्तरासंग आणि तिसरं असते संघाटी. असे 3 चिवर वापरावेत असं जेव्हा भंते भगवंतानं एका ठिकाणी सांगितलं, असं मी ऐकलं आहे आणि तुम्ही मात्र 500 चिवर घेतलेत, हे मी आज माझ्या राणीच्या कडून किंवा राणीच्या मैत्रिणीकडून मी ऐकलं आहे, हे खरं आहे का?
भंतेजी आनंद अतिशय प्रसन्न होते, म्हणाले हो महाराज, तुम्ही ऐकलं ते खरं खरं आहे. 500 चिवर घेतले. भंते मग 500 चिवराचं करणार काय? 500 चिवराचं करणार काय? तर भंते सांगू लागले, महाराज हे 500 चिवर मी माझ्याकडे येणाऱ्या 500 भंतेला मी दान देईन. जे काही भंतेला चिवर मिळत नाही ना, त्या भंतेला मी दान देईन. राजा थांबला का? नाही. राजा काय विचारलं? भंते मग ते 500 चिवर तुम्ही त्या भंतेला दान देणार आहात, तर मग त्यांचे जुने चिवर काय करणार आहात? जुने चिवर. राजा साधा होता का? नाही. मग भंते काय म्हणतात की महाराज त्या जुन्या चिवराचे आम्ही, ते जुने चिवर आहेत ना, त्याचे आम्ही बेडशीट बनवणार आहोत. बेडशीट समजतं ना? बेडशीट. राजा नाही थांबला. राजा म्हणतो भंते मग जुन्या 500 बेडशीटचं काय करणार? मग भंते म्हणतात की महाराज त्या जुन्या 500 बेडशीटचे आम्ही खिडक्यांना पडदे करू. पडदे करू. मग पडदे करू म्हणल्यानंतर लगेच म्हणतो राजा, मग भंते मग 500 जुन्या पडद्याचं काय करणार? भंते म्हणतात महाराज त्या 500 जुन्या पडद्याचं काय करू आम्ही? आम्ही त्याची पोचा करू. पोचा समजतो ना? म्हणजे पुसण्यासाठी वापरू, म्हणजे विहार स्वच्छ करण्यासाठी वापरू. राजा म्हणतो मग 500 जुने पोचे आहे की नाही, 500 जुने पोचेच काय करणार? तर मग सांगितलं त्याच्या आम्ही पाय पुसण्या करू. पाय पुसण्या. मग 500 पाय पुसण्यास काय करणार? मग सांगितलं की 500 पाय पुसण्यास आम्ही काय करू? त्याला एकत्र करू, मातीमध्ये मिक्स करू, माती बनवू आणि त्या मातीपासून सुंदर असं भिक्षा पात्र तयार करू आणि ते पात्र आम्ही संघाला दान करू. तेव्हा राजा प्रसन्न झाला. राजा प्रसन्न झाला, अतिशय प्रसन्न झाला. म्हणे भंते अद्भुत आहे, महान आहे, श्रेष्ठ आहे. मी सुद्धा प्रसन्न झालो. भंते माझ्या राणीने जर 500 चिवर दान दिले आहेत तर मी स्वतः 500 चिवर दान देतो. भंते अनुकंपा करा. भंते अनुकंपा करा. या 500 चिवरचा स्वीकार करा. उपासकांनो, भगवान बुद्धाचे हे वचन हे अशा प्रकारचं श्रेष्ठ आहे. बुद्धाचे भिक्षू हे साध्या गोष्टी पाहत मोठ्या गोष्टीकडे पाहतात. तुमचं कल्याण, तुमचं मंगल, स्वतःचं कल्याण, स्वतःचं मंगल होण्यासाठी तर ते भिक्षू बनले असतात. खऱ्या अर्थानं हे भिक्षू बनण्याचं कारण काय? स्वतःचं कल्याण, माझं कल्याण करता करता सोबत इतरांचंही कल्याण करता यावं हा उद्देश असतो. खरं तर एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा होता, वेळ खूप झाला आहे. उपासकांनो, थोडंसं त्यातलं सांगतो. 1-2 म्हणजे तसे 5 गोष्टी आहेत त्या, पण 1-2 गोष्टी सांगतो. जसं असं म्हटलं आहे की हे आपण कुशल कर्म, हे पुण्यकर्म श्रद्धेनं केलं पाहिजे. जसं आपण परिवार आहात, म्हणजे खरं तर अतिशोक्ती म्हणून नाही सांगत, पुण्य परिवाराचं खरोखरच एक चांगलं काम आहे. म्हणजे जसे सर आहेत तशा ताई पण आहेत, दोघेही श्रद्धावान आहेत. उपासकांनो, ही जी गोष्ट आहे ही तुमची गोष्ट तुमच्या सर्व ज्ञातिगणाला प्रेरणादायी आहे. म्हणजे आपण पाहतो की आमच्याकडे हल्ली अशी परिस्थिती आहे, आजही पाहतो आम्ही, विहारात जाणारे लोक विहारात जाताना रिकाम्या हाताने जातात आणि विहारातून येताना हातामध्ये काहीतरी घेऊन येतात. बुद्धाने काय सांगितलं? जाताना रिकाम्या तर गेलं नाही पाहिजे, येताना रिकाम्या तर चालतंय. येताना मनात काहीतरी घेऊन या, जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका. परिणाम स्वरूप काय आहे? रिकाम्या हाताने जातात आणि काहीतरी घेऊन येतात. मग त्यांचं जीवन दुःखी ही दुःखी, कष्टी ही कष्टी, गरिबी ही गरिबी. का म्हणून? तुम्हाला खरंच सांगतो, आजही आपल्याला माहित असेल, खरं तर हे ऑनलाईन बघतात म्हणून सांगतो की बऱ्याच लोकांना हे कळावं, समजावं. जे लोक विहारामधून काहीतरी घेऊन येतात त्यांच्या जीवनामध्ये दुःख सुरू झालं. कारण विहारामधील कधी एकही वस्तू आपण आणू नये. शक्य झालं तर एखादी वस्तू द्यावी, पण कधी काय आणू नये. आमच्याकडे साधी आजही पद्धत आहे. विहारामध्ये आम्ही वर्षावर्षाचे कार्यक्रम आयोजित करतो, तर गुलाबजामुन बनवतो. तर लोक आम्हाला न पाहताच मस्त गुलाबजामुन एखाद्या थैलीत भरतात आणि घेऊन येतात.
काय मोठी गोष्ट आहे त्या गुलाबजामची? काय मोठी गोष्ट आहे? याच्यामुळे काय आहे हे तुम्हाला असं वाटतं भक्तीला कळलं नाही. अहो आम्हाला कळलं की न कळो, कर्म तर बनलं ना, कर्म तर बनलं ना. आणि म्हणून उदाहरण सांगितलं की लक्षात ठेवा, हे खरं तर विशाखेचं वर्णन एका ठिकाणी सांगितलं आहे. त्याचे 1-2 गोष्टी सांगतो फक्त, त्याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत. विशाखेमध्ये ह्या गोष्टी सांगितल्या. विशाखा दररोज सकाळी विहारात जायची, संध्याकाळी सुद्धा विहारात जायची. परिणाम स्वरूप काय होतं माहितीये? विशाखेकडे एक सोन्याचा कंठहार होता ना, ते सांभाळण्यासाठी जे साधारणपणे दाश्या होत्या. असं म्हटलंय की 8 दाश्या होत्या, ते सांभाळण्यासाठी दाश्या होत्या, सोन्याचा कंठहार. पुन्हा असं म्हटलं आहे विशाखा 120 वर्षाची झाल्यानंतर सुद्धा 25 वर्षाच्या तरुणीसारखी सुंदर दिसत होती. का म्हणून? कारण ती विहारात जाताना देत असताना श्रद्धेने द्यायची, प्रसन्नतेने द्यायची. असे 5 गोष्टी सांगितल्या. पुन्हा असं म्हटलं आहे की आजी आणि नात विहारात जाताना कोणी ओळखू शकत नव्हतं. आजी 120 वर्षाची, नात 25 वर्षाची, तरी ओळखू शकत नव्हतं. मला आजही कोणीतरी प्रश्न विचारावा, कोणतरी सांगावं, कोण असा व्यक्ती आहे ज्याने ब्युटी पार्लर जाऊ द्या, ज्याने किती व्यायाम करू द्या, ज्याने काय काय खायचे खाऊ द्या, 120 वर्ष झाल्यानंतर 25 वर्षाचं दिसणारं कोणी असेल तर आपण आजही म्हणतो की बुद्धाचं वचन हे खऱ्या अर्थानं सत्य आहे, केवळ सत्य आहे. एवढा मोठा लाभ होतो. श्रद्धा असेल ना, श्रद्धेने एखादी गोष्ट कर्म केलं ना, एवढा मोठा लाभ होतो. मी सुंदर दिसावा, मी चांगला दिसावा, मी बलवान असावा, मी ताकदवान असावा, असं कोणाला वाटत नाही? प्रत्येकाला वाटतं ना. पण ते जर वाटत असेल, तुम्ही म्हणता ना तुम जिओ हजारो साल, हर साल के दिन हो 50,000. अहो 50,000 पाहिजेत ना, त्यासाठी तुम्हाला कर्म करावं लागेल, ते श्रद्धेनं करावं लागेल. असं म्हटलं आहे की अनेक ज्या पुढच्या 3 गोष्टी काही सांगत नाही. खरं तर मोठे म्हणते जे आले आहेत, मलाही भरपूर वेळ मी घेतला. पुन्हाच एकदा सांगतो, आपण ज्या ज्या लोकांनी हे कर्म केलं, कुशल कर्म केलं, या कुशल कर्माच्या बलाने, पुण्य कर्माच्या बलाने तुम्हाला खूप खूप आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो. आणि विशेष म्हणजे ज्या बनतेने आपल्याला ही संधी दिली, ही महान कुशल कर्म करण्याची प्रेरणा दिली, बनतेना सुद्धा या पुण्यकर्माच्या बलाने, या कुशल कर्माच्या बलाने त्यांना बुद्ध धर्मातील श्रेष्ठ असलेलं दुःख मुक्तीचं ज्ञान प्राप्त हो, अशी मी भावना करतो, मंगल मैत्री करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं जय मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.